जय महाराष्ट्र. न्यूजरूममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्या न्यूजरूममध्ये आहेत आशिष शेलार, भाजपचे मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष. मुंबईमध्ये ज्या स्वरूपामध्ये भाजपनं विजय संपादित केला, अगदी नंबर 1चा पक्ष हा आकड्यांच्या आधारावर जरी भाजप झालेला नसला तरी विकासाच्या आधारावर आणि ज्या संख्येमध्ये वाढ भाजपची पाहायला मिळाली त्या संख्येच्या आधारावर निश्चितपणे महाराष्ट्र आणि मुंबईत भाजप नंबर 1चा पक्ष म्हणून समोर येताना पाहायला मिळाला. सर्व महाराष्ट्राच्या 10 महानगरपालिका जिल्हा परिषदांवर नजर टाकली तर स्पष्टपणे भाजप हा नंबर 1चा पक्ष झालेला आहे आणि त्याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मुंबईतला अखेरीस महापौर कोण होणार, भाजपचा होणार का, भाजप त्या दृष्टीनं सेनेशी चर्चा करणार का, भाजप सेनेला पाठिंबा देणार का, कशा स्वरूपाचं राजकारण हे निश्चितपणे मुंबईमध्ये पुढे सरकताना पाहायला मिळेल. याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी ते स्वतः आपल्या बरोबर आहेत. सर, सुरुवातीला आपलं खूप खूप अभिनंदन. ज्या स्वरूपामध्ये धन्यवाद मुंबईमध्ये भाजपनं 82चा आकडा गाठलेला आहे आणि अनेक जाणकार किंवा राजकीय तज्ज्ञ जे आहेत ते मान्य करत नव्हते की इतका आकडा येऊ शकतो. अखेरीस तुम्ही सेनेची बरोबरी ही मुंबईमध्ये केलेली आहे. मुळात ही जादू कशी शक्य झाली, इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षाला वाढवणं, कारण एक बलाढ्य असा विरोधक तुमच्या समोर होता, कसं शक्य झाली ही किमया? मी या सगळ्याला जादू हा शब्द वापरणार नाही. खरं तर हा विजय हा समस्त मुंबईकरांचा विजय आहे, त्यामुळे आम्ही तो मुंबईकरांना अर्पण करतो. पण त्याबरोबर जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांनी आमच्या केलेली जी मेहनत आहे याला आपल्याला मानावंच लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी खाली खूप मेहनत केली. जादू म्हणायची झाली तर माननीय नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाचं राजकारण, पारदर्शक कारभाराची कार्यपद्धती, या सगळ्या गोष्टी ज्या जनतेच्या मनातल्या आहेत त्याला केंद्रबिंदू मानून त्या पद्धतीच्या सगळ्या घटनाक्रम राजकारणातल्या केल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की जनतेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केल्यानंतर सुद्धा भाजपच्याच बाजूने मतं द्यावीशी वाटली, हे त्याच्यामागचं मूळ कारण आहे. आणि म्हणून हा समस्त मुंबईकरांचा विजय असं माझं मत आहे. आता विजय संपादन झाला, 82 जागा, आणि जे इतर नगरसेवक होते ते तुमच्या मदतीला समोर येत आहे. अशा स्वरूपात 84चा आकडा स्पष्टपणे दिसतोय. अशा परिस्थितीमध्ये महापौर पदासाठी म्हणून भाजप दावा दाखल करणार का? भारतीय जनता पक्षाने ह्या विषयातली भूमिका अंतिमता घेण्याचा निर्णय हा कोर कमिटीलाच दिलेला आहे आणि त्यामुळे कोर कमिटीमध्ये याबद्दलची अजून कुठलीही चर्चा झालेली नाही, किंबहुना कोर कमिटीमध्ये निर्णय झालेला नाही. आणि म्हणून तो ज्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला लढणार का, कोण लढणार, काय होणार, या सगळ्याची उत्तरं आम्ही आपल्यासमोर नक्की मांडू. आज तरी आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. अन्य लोक आपापल्या पद्धतीने जे काही करतायत ते किती मुंबईकरांना रुचतं आहे या भूमिकेवर आमचं लक्ष ठेवून आहोत. पण एक निर्णय आमचा नक्की झाला आहे, तो म्हणजे पारदर्शक कारोबार आणि भ्रष्टाचार विरहित मुंबई महानगरपालिकेची कार्यपद्धती, या विषयावर आम्ही 100% ठाम आहोत. मला विचारायचं आहे, चंद्रकांत पाटलांनी आजच सांगितले की मुंबईत महापौर हा युतीचाच होणार. एकीकडे नितीन गडकरी असं म्हणतात की काँग्रेसचाही राजकीय खेळी आहे, याच्यासाठी भाजप आणि शिवसेनेने मुंबईत एकत्र यायला पाहिजे. आशिष शेलारांना काय वाटतं? दोन्ही आमचे वरिष्ठ नेते हे सुसंस्कृत नेते असल्यामुळे जे स्वाभाविक कुठल्याही सुसंस्कृत नेत्याला वाटेल तीच भूमिका त्यांनी मांडली आणि त्यामुळे ती अयोग्य आहे असं नाही. पण तुमचा विरोधक किंवा मित्रपक्षात जो आहे, जो सध्या विरोधकाच्या भूमिकेत आहे, तो असंस्कृत आहे. मला वाटतं की अहंकारी वृत्ती आणि जबाबदारीची जाणीव, आपल्या चॅनेलला मी येऊन म्हटलं होतं की ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेला 2 गोष्टी घेऊन येते मूलतः, एक अहंकारी वृत्ती आणि दुसरी जबाबदारीची जाणीव. आज जर महाराष्ट्राच्या राजकारणात जर सत्ताधारी 2 पक्ष असतील तर आपल्याला असं दिसेल की जबाबदारीच्या जाणीवेने काम करणारे देवेंद्र फडणवीसजी हे जनतेच्या समोर अतिशय विकासाचं काम करत आहेत. आणि आमच्या मित्रपक्षांनी किंवा माजी मित्रपक्षांनी किंवा होऊ घातलेल्या मित्रपक्षांनी जे काही आपल्याला वाटत असेल ते त्यांचा स्वभाव आजही त्या अहंकारी वृत्तीतून बाहेर आलेल्याचा दिसत नाही आहे. पण होऊ घातलेला मित्रपक्ष की तुम्हाला आपल्याला वाटत असेल तर म्हटलं नाही, पण होऊ घातलेला मित्रपक्ष की आमदार नवे नगरसेवकही चालतील जे मुख्यमंत्री म्हणतात की त्यांच्या संपर्कात आहेत, तुमच्या संपर्कात आहेत? मला वाटतं भारतीय जनता पक्षाने कुठलाही अपारदर्शक असा महापौर बसवण्याचा कुठलाही प्लॅन केलेला नाही आणि त्यामुळे ना आम्ही कोणाच्या संपर्कात आहोत ना कोणी आमच्या संपर्कात आहे.
ना अन्य पक्षाच्या दरवाजावर आम्ही गेलो आहोत. आम्ही एक भूमिका मात्र स्पष्ट केली, काँग्रेस सारख्या पक्षाशी तडजोड आम्ही करणार नाही. चर्चा नाही त्यांनीही केली नाही, पण आमचाही शेलारजी हा विषयच कुठे येतो? म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हे विधान केलं की आम्ही काही झालं तरी काँग्रेस सोबत जाणार नाही, नाही नाही असं 3 वेळा ते म्हणाले. असं 3 वेळा नाही नाही म्हणणारे मुख्यमंत्री आम्ही पाहिले होते 2014 आणि नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, तो एक वेगळा विषय झाला. माझा मुद्दा असा आहे, मुळात भाजप काँग्रेसची कुठेही चर्चा नाहीये, ना कोणी संकेत देते, ना कुठे शक्यता पण नाही आकड्यांच्या खेळामध्ये. असं असताना विधान करायची काय गरज होती? शिवसेनेला सांगण्याचा हा प्रकार आहे की तुम्ही काँग्रेससोबत जाऊ नका? नाही, आम्ही कोणालाही काही सांगत नाही. पहिलं तर 2014लाही राष्ट्रवादीचं समर्थन आम्ही घेतलेलं नाही. ना मुख्यमंत्र्यांनी घेतलं, ना भारतीय जनता पक्षाने केलं. देऊच केलं असेल तर त्यांनी स्वतःहून देऊ केलं होतं राष्ट्रवादीने, त्यामुळे तो प्रश्न येत नाही. हे सांगण्याची भूमिका एवढीच की आपण सुज्ञ पत्रकार आहात, पण अन्य पत्रकार माध्यमातील काही लोक याबद्दलची चर्चा करत असल्यामुळे काँग्रेस सारख्या, नुसतं काँग्रेस नाही, पक्षाशी आम्ही कुठली चर्चा करणार नाही, स्पष्ट केलं. शिवसेना अपक्षांना जोडण्याचा प्रयत्न करते, त्यांची खेळी सुरू आहे मुंबईचा महापौर बसवण्यासाठी. तुमचे काही राजकीय मुंबईचं गणित सोडवण्यासाठी काय तयारी चालू आहे? तुम्ही जोडताय की नाही तुमच्या अपक्षांना, काही नगरसेवकांना? शिवसेना आणि तुम्ही अपक्षांना जोडण्याचा प्रयत्न करते हे विधान तेवढंसं खरं नाही. शिवसेना बंडखोरांना जोडण्याचा प्रयत्न करते, विधान कदाचित थोडं खऱ्याकडे जाईल. तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही ज्या वेळेला पारदर्शक कारभाराचा मुद्दा आग्रही धरतो, त्यावेळेला पारदर्शक पद्धतीनेच आम्हाला याची पुढची मार्गक्रमणा करायची असल्यामुळे आम्ही असं छुपं काही करत नाही. नाही, तुम्ही छुपं करत नाही. दुसरीकडे सेनेचा आरोप आहे की एकीकडे काँग्रेस बरोबर जायला तुम्ही नकार देता. काँग्रेसची विचारधारा ही भाजपच्या विचारधारेशी पूर्णतः भिन्न आहे असं सांगतात. पण त्याच काँग्रेसचा कार्यकर्ता, त्याला नगरसेवक पदाचं तिकीट देता. राष्ट्रवादीचा तोच कार्यकर्ता, त्याला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आणता. आणि मग ही विचारधारा जमत नाही, हे कसं? असा जो प्रश्न सेना विचारते त्याचं काय उत्तर? शिवसेनेने रडीचा डाव टाकण्याचा प्रयत्न निवडणुका हरल्यानंतर जो सातत्याने सुरू केला आहे त्यातला हा प्रकार आहे. शिवसेनेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीमधनं आलेल्या लोकांना पावन कसं करून घेतलं याचं उत्तर शिवसेना पक्षप्रमुख देणार आहेत का? शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवून राष्ट्रवादीत असलेल्या पदावरच्या माणसाला स्वतःच्या पक्षाचा झेंडा हातात देताना तो पावन केला, ते त्यांना चालतं अलहिदा. भारतीय जनता पक्षाला आम्ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी खूप स्पष्ट मांडली की आमची काँग्रेसची लढाई विचारांशी आहे आणि शिवसेनेची लढाई आचारांशी आहे. आणि त्यामुळे एखादा माणूस तो विचार सोडत असेल आणि तो घेणं हे आमच्या विचारांना सोयीचं जर त्यावेळेला वाटत असेल तर तो त्यावेळेचा निर्णय आहे. शिवसेनेने उमेदवारी दिलेली लोक यांची यादी काढली तर आपल्याला लक्षात येईल की जी म्हण आहे, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसराचं बघायचं वाकून, हा शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाचा भाग आहे. मुख्यतः विजय मिळाला, निश्चितपणे आम्ही तुमचं अभिनंदनही केलं. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाचं हा सर्वात मोठा विजय म्हणून बघितला जातो. या नेतृत्वात गड आला पण घरातला सिंह गेला, त्या संदर्भातली काय प्रतिक्रिया होती? नाही, माझा हा विजयच नाही आहे, भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. हा विजय नरेंद्र मोदीजींच्या कारभाराचा, देवेंद्रजींच्या विकासाच्या कारभाराचा आहे. मी त्यातला एक मावळा आहे. म्हणजे माझं पहिलं भाषण जरी आठवत असेल तर त्यातसुद्धा, आता पुन्हा कौरव पांडवांवर येऊया नको, पण त्यातलं मी एक पांडव असंच मी एवढं म्हटलं होतं. त्यामुळे हा विजय आम्हा सगळ्यांचा आहे. घरातला सदस्य एक नाही, दोघं गेले. आणि त्यामुळे माझा भाऊ गेला, बायकोचा भाऊही गेला. त्यामुळे दोन्ही घरातले प्रतिनिधी किंवा सदस्य हरले. दुःख आहे, पण पक्ष जिंकला याचा आनंदही आहे. अगदी गड आलाय निश्चितपणे. पण आणखी एक प्रश्न याच अनुषंगानं, अनेक पक्षातले प्रमुख नेते हे भाजपबरोबर आले. गेल्या काळामध्ये त्यांना आमदारकी दिली गेली, कधी अगदी लालबाग परळमधनं कट्टर शिवसैनिक म्हणवले जाणारेही तुमच्याबरोबर आले. त्यांच्या कुटुंबात दिली गेलेली तिकीटं असो किंवा अगदी मनसेतून आलेल्या आणि सध्याच्या आमदारांच्या घरात दिलेली तिकीटं असो, ही अपयशी का ठरली? त्यांच्या मतदारसंघामध्ये ही लोक, म्हणजे ज्या उमेदीनं तुम्ही त्यांना पक्षाबरोबर घेतलं, ते रिझल्ट ओरिएंटेड असा फायदा करून देऊ शकले नाही तुमचा? तुमचं विधान 100% खरं आहे असं मी मानत नाही, पण अपयशावर पहिलं बोलतो. अपयशी झाले त्याचं विश्लेषण तर करावंच लागेल. आम्ही ते करतो आहोत. किंबहुना अहंकारी स्वभावाच्या चर्चेत आणि वर्तनात जाण्यापेक्षा गेल्या 3 दिवसापासून आम्ही आलेल्या बूथ वाईज रिझल्ट्सवर आमचं विश्लेषण करून 2019चे दरवाजे हे जे खुलले गेलेले आहेत ते घट्ट करण्याच्या मागे लागलो आहोत. पण विश्लेषण करण्यासारखीच त्या 2 सदस्य आमचे हरले आहेत, त्याचं आम्ही विश्लेषण करतो आहोत.
पण बरोबरीने सगळेच हरले तसं नाही. प्रभाकर शिंदे जिंकलेही आहेत किंवा शिवसेनेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षांनी आताचे विद्यमान खासदार जे खूप पोपटपंची या काळामध्ये चॅनेलवर करत होते, त्यांच्या सुविद्य पत्नींना हरवणारा पांचाळ ताई आमच्या जिंकल्या, असेही जिंकलेले लोक आहेत. आणि ह्या निवडणुकीचं विश्लेषण जर करायचं झालं तर आपल्याला हे करावं लागेल, जे मला वाटतं पुढच्या चर्चेमध्ये आपण जनतेसमोर मांडायला पाहिजे. नंबर 1, ज्या गिरगावातून वेगळी बोंब शिवसेनेने मारली, ज्या गिरगावातल्या लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न विकासाच्या विरोधी केलं, त्या गिरगावात ठाकूरद्वारपासून अगदी गिरगावाच्या संपूर्ण भागापर्यंत दोन्हीही नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत. भाजपचे 27 मराठी बहुल भागातून नगरसेवक निवडून आलेले आहेत. भाजपचे नगरसेवक सर्व जातीतील, सर्व भाषेतील, सिंधी ते पंजाबी, गुजराती ते मारवाडी आणि जास्त नंबर मराठी असे निवडून आलेले आहेत. भाजपच्याच नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष आताचे यशोधर फणसे यांचा पराभव केला. भाजपच्याच नगरसेवकाने आताचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांचा पराभव केला. भाजपच्याच उमेदवारांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या पत्नीचा पराभव केला. आणि त्यामुळे कल आणि यश बघितलं तर ते कल आणि यश 195 जागा लढवून 82 जागा जिंकणाऱ्या भाजपचं हे सर्वात जास्त आहे. अगदी. दोन गोष्टी झाल्या, दोन प्रकारे या आत्ताच्या निकालांना विरोध झाला. एक तर म्हणजे जी मतदान यंत्र होती, EVM मशीन्स आहेत, ती काही ठिकाणी मॅन हँडल्ड झाली असा आरोप झाला. आणि दुसरा तर 12 लाख मतदारांची नावं गायब होण्यावरनं तर प्रकरण आता कोर्टात गेलंय. तर याकडे कसं, म्हणजे मगाशी तुम्ही एक बोलता म्हटलं तर रडीचा डाव, हे याबद्दल काय म्हणाल? मी निवडणुकीच्या काळातही म्हटलं होतं की शिवसेना आणि विरोधी पक्ष सगळे मिळून हे या निवडणुकीत आत्मविश्वास गमावूनच निवडणुकीला समोर गेले होते. आणि म्हणून जर तुम्ही नीट बघाल तर माध्यमांसमोर किंवा अन्यथा आमच्या विरोधात बोलायला येणारी लोक ही शिवसेनेचं कुठलं नेतृत्व होतं, तर युती न झाल्यानंतर 2014 नंतर जो जनतेतून निवडून आला असा एकही प्रतिनिधी आमच्या विरोधात बोलायची हिंमत दाखवत नव्हता. राहुल शेवाळे बोलत होते तर ते युतीत खासदार झाले होते आणि ज्याला ते स्वतःच म्हणतात मोदी लाटेमुळे, त्यामुळे मोदी लाटेमुळे खासदार झालेले पोपटपंची करत होते. त्यानंतर अनिल परब ते सुभाष देसाई ते मिर्लेकर ते अनिल देसाई हे जनतेत कधी निवडूनच येऊ शकत नाही, जनतेत कधी उभेच राहिले नव्हते, ते बोलत होते. युती विना जनतेने ज्यांना निवडून दिलं असा एकही माणूस त्यांचा बोलण्याची हिंमत धरत नव्हता. पण दुसऱ्या बाजूला भाजपच्या वतीने बोलणारे माझ्यासहित ते देवेंद्रजींसहित हे युती नसतानाही जनतेने ज्यांना निवडून दिलं ते लोक बोलत होते. त्यामुळे आत्मविश्वास गमावलेले होते. आज मात्र रडीचा डाव टाकतायत, कधी सत्ता साधन संपत्ती. आता याचं विश्लेषण मला आज करायचं नाही की वर्तमानपत्राच्या 4-4 पेजच्या इन्सर्शन कोणाच्या होत्या, होर्डिंग्स पण कोणाचे होते, TV मीडियावरची ॲडी कोणाची होती. अलिदा सगळ्यांना तो अधिकार आहे. निवडणूक आयोगाकडे किंवा इन्कम टॅक्सकडे तो खर्च दिला पाहिजे. भाजपने तो दिला आहे किंवा देणार आहे, त्यांनी तो द्यायचा आहे. जनतेसमोर हे डॉक्युमेंट उभे राहणार आहे. EVM मशीनमध्ये सुद्धा आज बोलणारे काल बोलत नव्हते आणि त्यामुळे स्वतःचं काडर हे तुटेल, स्वतःचे नेते हे पक्ष सोडतील, स्वतःचे बांधलेली लोक ही बोट सोडून जातील असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्यावेळेला असं काहीतरी कारण दिलं पाहिजे जे ॲव्हरेज माइंडला कन्व्हिन्स करेल आणि मग तो काडर थांबला जाईल. त्यासाठी दिलेलं हे तकलादू कारण हा रडीचा डाव आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. राहता राहिला मुद्दा जो याचा आपण उल्लेख केलात की 12 लाख नावं, भाजपची तक्रार आहे. ज्या पद्धतीने मतदार यादीमधला घोळ 4 दिवस आधी मतदार यादीचं अंतिम स्वरूप येणं किंवा मतदार यादीचा फॉर्मॅट असा असणं की जो समजणं आणि त्याच्या आधारावर काम करणं कठीण होईल, स्लिपांचं वाटप, ह्या सगळ्याचा फटका भाजपलाही पडला. किंबहुना त्यामुळेच यांच्या पुढे जाण्यामध्ये आमची अडचण झाली असावी असा माझा दावा आहे.
निकाल लागल्यानंतर अचानक म्हणजे निकालाच्या दिवशी सुद्धा आम्हाला बघायला मिळालं सगळ्या चॅनल्सवरती दुपारपर्यंत सगळे प्रवक्ते आकडे बघून सगळे थोडेसे घाबरले होते. मग मी मूळचा शिवसैनिक कसा होतो, मी बाळासाहेबांना कसं मानस, आठवणी सांगणं सुरू झालं आणि ज्येष्ठ प्रवक्ते होते तुमचे. संध्याकाळच्या नंतर आणि गेले आता काही दिवसांपर्यंत चंद्रकांतदादा पाटील, नितीन गडकरी युती कशी केली पाहिजे वगैरे. पण या निमित्तानं आणि हे ज्या प्रकारचं परिवर्तन बघायला मिळालं, आता तुमच्या हे लक्षात आले का किंवा आता हे तुम्ही मानू लागला आहात का की ठीक आहे महाराष्ट्राच्या पातळीला तुम्ही जरी एक वर्चस्व तयार केलं असलं तरी मुंबई का डॉन कोण किंवा मुंबई का काय डॉन म्हणा, राजा म्हणा, किंग म्हणा, तर शिवसेनेसोबत तुम्हाला जुळून घ्यावं लागतंय आणि इनडायरेक्टली तुम्ही ते दुय्यम स्थान मान्य केलंय का? आम्ही या विषयावर चर्चाच केली नाही. जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे ते माझ्या तोंडून निघणार नाही. बॉस कोण, डॉन कोण, जनतेला हे सगळं दाखवलेलं आहे. भाजपने युतीच्या विषयावरची चर्चाच केलेली नसल्यामुळे त्याच्यावर आज उत्तर देणं कठीण आहे. राहता राहिला लोकांनी दिलेल्या नेते प्रतिक्रिया बदललेल्या हां, जर त्या मांडायच्या असतील तर कोणी शाहिस्तेखानाची बोटं काढली, कोणी खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरलं, हे जे प्रकार होते ते जनतेने पाहिले. पण सर निकालानंतर त्यांची आक्रमकता पाहायला मिळते. सामनामधून का होईना ते टीका करतायत, काहीतरी प्रश्न उपस्थित करतायत. भाजपकडून आक्रमकता कमी झाली आहे निकालानंतर, हे स्पष्टपणे भारतीय जाणवतं. जनता पक्ष हा जनतेला सेवक म्हणून काम करणारा पक्ष आहे. अहंकारी नेतृत्व आणि मीपणा म्हणणं हा ज्यांचा स्वभाव असतील ते करतील. आज जे जनतेशी नाळ जोडलेली लोक आहेत ते विकासाचं काम करतायत. दिसतंय आपल्याला की आज मुख्यमंत्री हे दिल्लीला जाऊन 1 महिन्याच्या आत कोस्टल रोडच्या सर्व परवानग्या घेण्याच्या कामाला लागले. ज्या वेळेला निर्णय लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सलग 6 तास अर्थसंकल्पावरच्या बैठकांना वेळ दिला आणि त्यामुळे जनता हे पाहते आहे. स्वतःचा डमरू स्वतःच वाजवणं आणि त्यातला आलेला आवाज मोठा करून दाखवणं ही लोक कोण, आणि दुसऱ्या बाजूने काम संपल्यावर लगेच पुन्हा जनतेच्या विकासाच्या कामाला लागणारं नेतृत्व कोण, आणि मला वाटतं त्याच्यात आम्ही समाधानी नाही पण या परफॉर्मन्सबद्दल एक प्रश्न होता. एकीकडे वरती नरेंद्र मोदींची अजूनही एक अंतप्रवाह असणारी लाट प्रतिमा, त्याचं इम्प्रेशन, दुसरीकडे इकडे देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा आणि त्यांचा चेहरा तर तुम्ही वापरलाच आणि मुंबईच्या पातळीवर तर तुमच्यासारखं नेतृत्व आणि तुमची टीम होती. याच्या जोडीला फक्त एक खंबी तंबू असणारी शिवसेना आणि तरीसुद्धा ती 88 जागा मिळवते आणि तुम्ही 82. तुमचा परफॉर्मन्स चांगलाच आहे पण त्यांना पुढे ओलांडता नाही आलं तुमच्याकडचे रिसोर्सेस पाहता. आज ह्या चॅनलवरनं मी सांगूनच टाकतो की मराठी माध्यमं आम्हाला सिंपती कधी देतील, आणि ती जर दिली तर तुम्ही सत्य बोलाल, वाईट बोलणार नाही नक्की. आपण जर नीट विश्लेषण केलं तर या निवडणुकीत एक हाती खंबू म्हणणारे कधी अखिलेश यादवची तारीफ करून मदत घेत होते, कधी हार्दिक पटेलला बाळासाहेबांसारखी भगवी शाल घरात आणून उडून देत होते, कधी मनमोहन सिंगच्या तारीफेवर स्वतःचे पूल बांधत होते. आणि त्यामुळे या सगळ्या घटनाक्रम जनतेने पाहिला आहे. आपण ते विस्मरणात टाकलं तरी जनतेच्या विस्मरणात जाणार नाही. भाजपने पहिल्या दिवसापासून एकच भूमिका घेतली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसाठी केलेलं काम, होऊ घातलेले प्रकल्प, पारदर्शी कारभाराची आमची हमी आणि मुंबईकरांचा जाहीरनामा, आणि त्याच मुद्द्यांवर आम्ही पुढे गेलो. जनतेने त्याला आशीर्वाद दिला. नाही पण अशी जी सिंपती, सहानुभूती ही कमकुवत घटकाला लागते. ती सत्तेत असलेल्या आणि अशा स्थिर स्थावर राजकारण्यांना लागत नाही आणि त्यामुळे भाजपनं लोकशाही प्रक्रियेमध्ये सिंपती किंवा सांगतो, सहानुभूती उत्तर मागूच नाही. मी मुख्यतः सिंपती मागतोय माध्यमांकडे. लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आपण 4 स्तंभ बघतो त्यामध्ये वर्तमानपत्र आणि माध्यमं हा त्यातला महत्त्वाचा स्तंभ आहे. आणि भारतीय जनता पक्षाला काही कमीपणा वाटत नाही, माध्यमांना मोठं मांडण्यात मला कमीपणा वाटत नाही. शिवसेनेकडून प्रस्ताव आला युतीचा तर तो स्वीकारणार का? आज याच्यावरची चर्चा आम्ही केलेली नाही. या वर्षावरची या विषयावरची चर्चा ही कोर कमिटीमध्ये आम्ही करू. पण पण सर तुम्हाला युती हवी आहे का? कारण आम्ही नेहमी बघतो मोठमोठे लीडर्स जे आहेत तुमचे ते सगळे म्हणतात की युती केली पाहिजे, युती केली पाहिजे. आशिष शेलार कधीच म्हणत नाही. आशिष शेलारांना भारतीय मुळात युती जनता हवी की पक्षात- नको आहे? भारतीय जनता पक्षात व्यक्तिगत मताला किंमत शून्य आहे. आणि म्हणून जसं यश तुम्ही मला विचारलं त्यावेळेला मी म्हटलं की माझं एकट्याचं यश असूच शकत नाही, आम्हा सगळ्यांचं यश आहे. तसंच याबाबतचा निर्णयसुद्धा प्रस्तावित नसला तरी
त्यावरची चर्चा ही सामूहिकतेने होईल. ही पण सर तुमची इच्छा आहे का? कारण बाकीच्या नेत्यांनी माझी इच्छा तरी इच्छा मांडली आहे. सामूहिक कोर कमिटीमध्ये मी मांडली. पण सर म्हणजे असं मुंबई तुम्ही म्हणताय मुंबईचा विकास करायचा आहे, थोडंसं 2 पावले मागे त्यांनी मागे पावले घेतली, तर असं काही तुमचा फॉर्म्युला म्हणजे ठरला निवडणुकीच्या आणि आधी तुम्ही तुमचं आलात तर breakup युती झालं. झाली तर मुंबईच्या विकासासाठी काय हरकत आहे? निवडणुकीच्या आधी मुंबईच्या तुमचं ब्रेकअप विकासासाठी झालं. जे करायचं आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार विरहित महानगरपालिका. आता ह्याच विषयावर एखादा कोणी समोर आला तर त्याच्यावर आम्ही कोर कमिटीत चर्चा करू. म्हणजे ब्रेकअप नंतर तुम्ही मूव्ह ऑन कराल. आमचा ब्रेकअप झालाय हा असं मी म्हणणार नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी म्हटलंय होय मी तोडली आहे. आता ही अहंकारी भाषा मला शोभत नाही, पण त्यामुळे ते म्हणाले आज तरी तुर्ता या विषयात चर्चाच आम्ही केली नाही. पण सर तुमचे अंतिम निर्णय नेते कोर कमिटी करेल आणि तो आपल्याला पहिलं कळवेल. शेलारजी, तुम्ही कॉन्स्टंट आहात, तुम्ही म्हणजे भाजप सुद्धा पारदर्शी कारभार हा मुद्दा लावून धरलेला आहे. तुम्हाला असं नाही वाटत सध्या 9 मार्चच्या आधी जरा पॉलिटिकली करेक्ट बोललं पाहिजे, सारखा पारदर्शी मुद्दा तुम्ही लावून धरताय, त्याच्यामुळे तिथे तुमची युती होणार असेल तर तुटेल. हाच फरक आहे प्रसन्न जोशीजी तुमच्या तरी माझ्यात, की मी पारदर्शी कारभार हा माझ्या कमिटमेंटचा भाग समजतोय. अजूनही आपण त्याला आम्ही पॉलिटिकल स्टंट करतो असं मानतं, हा दुर्दैव आहे माझा. अगदी पारदर्शकतेचा मुद्दा जो आहे तो आपण कायम ठेवू. अनेक आश्वासनं भाजपनं, सेनेनं सगळ्यांनीच दिलेली आहे. पुढच्या काळामध्ये मुंबईकरांना निश्चितपणे हा जो एक जाहीरनामा होता तो पूर्ण होताना पाहायला मिळेल का, याही अनुषंगाने चर्चा करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत रहा न्यूजरूम. न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्याबरोबर. आशिष जी, सत्ता ही अगदी जवळपास आहे तुमच्या. अगदी तुम्ही महापौर बसेल नाही बसेल हा पुढचा प्रश्न. मात्र स्थायी समिती जी सर्वात मोठी निर्णय प्रक्रियेची महापालिकेतली समिती असते, या समितीत तुम्ही जवळपास 50% वाटेकरी असाल. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर निर्णय हवेत ते तर तुम्ही निश्चितपणे करून घेऊ शकाल. मुंबईसाठी जी आश्वासनं दिली, मग अगदी आज मुख्यमंत्री कोस्टल वेसाठी प्रयत्न करत आहेत. इतकंच नाही, इतर अनेक गोष्टी ज्या मुंबईला गरजेच्या आहेत त्या साधारण या 5 वर्षात पूर्ण होतील का, आणि त्यासाठी म्हणून काय रोडमॅप असेल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण उपस्थित केला आणि खरं तर ह्या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे. जरी काळ खूप कमी राहिला तरी आपल्याला हे मुद्दा म्हणून सांगावं वाटतं की जी आम्ही आश्वासनं मुंबईकरांच्या जाहीरनाम्यात दिली त्यातल्या 2 आश्वासनांवर आम्ही 2 पाऊल पुढे गेलोच. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक शिवसेना विसरली होती. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ते आश्वासन दिलं होतं. परवा त्याच्यावरचा निर्णय 2 पाऊल पुढे टाकून आम्ही पुढे गेलो. कोस्टल रोडच्या बद्दलच्या परवानग्या आणि बांधकाम, आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले, पर्यावरण मंत्र्यांची भेट झाली, त्यातनं त्या परवानग्यांबद्दल 2 पाऊल आम्ही पुढे गेलो. आणि म्हणून हेच दाखवतो आम्ही यातनं की मुंबईकरांच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी जनतेला आम्ही विश्वासाने सांगितल्या आहेत, आता हा भाग वेगळा की पूर्ण बहुमत मिळालं असतं तर संपूर्ण विकास करायला अजून सोय झाली असती, पण तरी त्या आश्वासनांच्या दृष्टीने काम करणारी महानगरपालिका आणि तसं नेतृत्व हे भाजपचं असेल. आणि म्हणून त्यासाठीचा एक विशेष कक्ष भाजप संघटनात्मकरित्या आमच्या संघटनात्मक कार्यपद्धतीत करेल की ज्यातनं त्या दिशेने आम्ही रोजचं अकाउंट चेक करू. पण त्याचबरोबर आता तुम्ही बाळासाहेबांच्या स्मारकाचं म्हणालात. शेवटची सभागृह सभा होती आणि सभागृह सभेमध्ये अंतिम निर्णय जो आहे तो बाळासाहेबांच्या स्मारकाचा झाला. मुळात शेवटची सभा असल्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याजवळ बहुमत असेल किंवा नसेल अशा स्वरूपाची एक जी भीती सेनेत होती, त्यामुळे सेनेनं शेवटच्या का सभागृह सभेत असो ना त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब करून घेतलं. अशा स्वरूपाचं एक विश्लेषण त्या निर्णयाचं झालं. तुम्हाला मान्य आहे की सेनेला एक भीती होती की यानंतर आपण ते मंजूर करून घेऊ शकू किंवा नाही, भाजप साथ देईल किंवा नाही, अशा स्वरूपाची भीती असल्यामुळे केलं गेलं? भाजपच्या साथीचा विषय असं म्हणायचं झाला तर सुधार समितीचा अध्यक्ष भाजपचा होता किंवा आहे, आणि भारतीय जनता पक्षाने सुधार समितीत ते मंजूर करून सभागृहात पाठवलं. त्यामुळे भाजपनी भूमिका सुधार समितीतही घेतली, आमच्या जाहीरनाम्यातही घेतली. आता राहिला अन्य पक्ष किंवा तो बारगळला असता का, तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. याचं कारण मला विश्वास आहे की या मुंबई शहरातील सर्वच राजकीय पक्ष महापालिकेत जे आहेत ते बाळासाहेब ठाकरेजींच्या या स्मारकाला विरोध करतील असं होऊच शकत नाही, आणि म्हणून तो नवीन सभागृहातही मंजूर झाला असता असं मला वाटतं. आशिषजी, निवडणुकीपूर्वी किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंची कागदपत्रासकट मुद्दा उपस्थित केला होता भ्रष्टाचाराचा.
आणि चौकशीविषयी मागणी केली होती. निवडणुकीनंतर तो मुद्दा किंवा ती मागणी हवेत विरली असं समजायचं का? किरीट सोमय्या कुठलीही मागणी करतात तर ती हवेत विरळण्यासाठी करतात असा आजपर्यंतचा अनुभव नाही. किंबहुना लॉ शूड टेक इट्स ओन कोर्स असं स्वतः मुख्यमंत्री महोदय म्हणाले होते. आणि त्यामुळे ज्यावेळेला माझे 2 वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर मी त्याच्यावर न बोलणंच सोयीचं. नाही, पण सत्तेत एकत्र राहायचं, त्यांना मित्रपक्ष म्हणून तुम्ही स्वीकारायचं, आज राज्यात आणि देशात ते तुमच्याबरोबर आहे सत्तेमध्ये आणि इंडियाचा प्रमुख मित्रपक्ष म्हणून आज तरी ते आहेत. अशा परिस्थितीमध्ये मित्रपक्षावरच कायदेशीर बडगा तुम्ही उगाराल तर मुळात काय संदेश दिला जाईल? तुम्ही मैत्री धर्म पाळत नाही असा आरोप तो अगोदरच तुमच्यावर दुर्दैव आहे होता. की मित्रपक्षाने ज्यांच्या नेतृत्वामधल्या कॅबिनेटमध्ये ते बसतायत त्या मुख्यमंत्र्यांवर अतिशय वाईट पद्धतीने आरोप केले. किंबहुना जे सत्यच नव्हतं कधी त्या असत्य गोष्टी जनतेसमोर मांडण्याचं काम हे मित्रपक्षाने केलं. असा मित्रपक्ष आणि अशा भाषा या महाराष्ट्राच्या राजकारणाला संस्कृत शोभत नाही एवढंच मी म्हणेन. मला शेलारजी एक विचारायचं आहे की ज्या प्रकारे आता सध्या हे राजकारण सुरू आहे त्यामध्ये जर का शिवसेनेचे पूर्ण प्रयत्न आहेत की स्वबळावरती सत्ता आणि भाजपला न घेता सत्ता हे उघड आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. काँग्रेस इव्हन त्यांनी तुम्ही जेव्हा काँग्रेसला टीका करत होता काँग्रेसबरोबर किंवा तसं जाणार नाही, तिकडे संजय राऊतांचा अग्रलेख मंत्र म्हणतो की PDP बरोबर जर का जाऊ शकतं तर काँग्रेस का नाही, म्हणजे ते खुले आहेत. समजा असं जर का झालं तर मुंबई महापालिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवण्यात आलं तर ते नैसर्गिक न्यायाला धरून असेल का? यावर कोर कमिटी अंतिम निर्णय अहो, करेल. हे लॉजिकचं उत्तर आहे, त्याला कोर कमिटी कशाला पाहिजे? तुम्ही उत्तर द्या ना. माझं लॉजिकल याच्यावरचं मत मी कोर कमिटीत मांडेल. पण तुम्हाला काहीतरी ते वाटणारच आहे ना. मला जे ज्यांना वाटतं ते मी ज्यांना कोर न्याय कमिटीत वाटा मिळाला सांगेन. पाहिजे ते काय वाटतं मला तुम्हाला? न्यायिक जी भूमिका वाटते ती मी कोर कमिटीत इतकं मांडेन. हे अवघड प्रश्न नाहीये माझा जे साधा अवघड प्रश्न आहे ते आहे. कोर कमिटीत चर्चा करेल. शेलारजी 2 भावांना एक घर आहे, 2 भावांचे समान वाटे आहेत आणि एकाला प्रचंड मोठा वाटा मिळतो दुसऱ्याला एकदम कमी मिळतो. हा लॉजिकचं उत्तर आहे. याच्यामध्ये कोर कमिटीकडे जायची काय गरज? मला लॉजिकली जे वाटतं ते बाहेर मांडण्याची सुविधाच नाही आहे. नाही, पण शिवसेनेचं याच लॉजिकला उत्तर असतं की मग राज्यात आणि केंद्रातही आम्ही तेच भाऊ होतो, आम्हाला कुठे मिळालं त्या घरातलं योग्य हिस्सेदारी? आम्हाला कुठे तितकी मंत्रिपदं मिळाली, महत्त्वाची मंत्रिपदं मिळाली भारतीय तर जनता भाजपला मिळायला पक्षाने हवं. केंद्रात आणि राज्यात संख्याबळाच्या आधारावर न्यायिक भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून कितीही मिळालं तरी अजून कमीच आहे हा वाटणं मनुष्य स्वभाव आहे आणि काही लोकांचा तर तो असतोच आणि त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण भारतीय जनता पक्षाने एकट्याच्या बळावर केंद्रातलं सरकार आल्यानंतर सुद्धा विचारही केला नाही की आम्ही बरोबरच्या सदस्यांना घेणार नाही. आम्ही घेतलं, संख्याबळाच्या आधारावर निर्णय केला, तोच राज्य सरकारमध्येही केला. आजही महाराष्ट्राचं सरकार त्याच न्यायिक भूमिकेत काम करत आहे आणि म्हणून भाजप न्यायिक भूमिकेत मागे जाईल असं मला वाटत नाही. मी वेगळा प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारतो की गेल्या 25 वर्षाच्या टर्म्समध्ये भाजप पहिल्यांदा प्रमुख आणि मोठा विरोधी पक्ष व्हायला चाललेला आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? आनंद आहे, समाधान आहे, खुश आहे. आम्ही अशासाठी हे परत परत विचारतोय. याचं कारण असं आहे की आम्ही बूम, बूम. जो निकाल लागलाय तो निकाल बघता अनेक राजकीय विश्लेषकांनी इन्क्लुडिंग आमच्याकडे जे आले होते त्या दिवशी जी चर्चा झाली त्या सगळे म्हणून आणि आम्ही ज्यांनी वोटर्स आहोत म्हणून आम्ही सगळे म्हणतोय की जर शिवसेना आणि भाजप हा पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असेल आणि यापूर्वी त्यांची मैत्री होती तर हा जनतेनं दिलेला कौल आहे की त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि अशावेळी एक प्रस्तावासाठी थांबलेला, दुसरा आपली त्यांच्या गोटात जे चाललं असेल तेही आपल्याला समोर दिसतंय. हे जे परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती तितकीशी मतदारांना रुचणारी आहे का ज्यांनी हा कौल दिला आहे? मग आणि म्हणून तुमच्याकडनं एक थोडी स्पष्टता तुमच्या मताची हवी आहे. अतिशय स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाने मतदारांचा कौल जो आलेला आहे त्याचा सन्मान करायचं ठरवलं आहे आणि मतदारांचा कौल हा पारदर्शी कारभाराला, भ्रष्टाचार विरहित कार्यपद्धतीला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे ठरवलं. आशिष सर, राज ठाकरे हे नेहमी युतीवरती असा आरोप करत आहेत की भाजप आणि सेनेनं मागील 20-25 वर्षांमध्ये सत्ता भोगली पण कोणतीही विकास कामं केली नाहीत. आता जे एकमेकावर तुम्ही आरोप करताय हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी, विकास कामांचं तुम्ही काही सांगत नाही, फक्त जनतेची तुम्ही दिशाभूल करताय. याच्याशी जनतेला काही देणं घेणं नाही, पण तुम्ही विकास कामाचं काही नाही बोलताय, फक्त एकामेकावरती आरोप करताय आणि जनतेची दिशाभूल करताय असा एक आरोप केला आहे त्यांनी. हा आरोप त्यांचा निवडणुकांच्या रिझल्टच्या आधी होता.
आता EVMवर असेल आणि त्यामुळे मला वाटतं की मनसेला मतं का पडली नाही याचं विश्लेषण करण्याची त्यांना वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की सर्व राजकीय पक्षांनी खंबीर असणं हे महाराष्ट्राच्या लोकशाहीला अपेक्षित आहे आणि म्हणून मनसेने सुद्धा त्यांना पडलेल्या मतदानाचं विश्लेषण जास्त करावं. भाजपने आम्ही जे केलं आहे किंवा जे होऊ घातलं आहे त्याच्यावरच मतं मागितली. ज्यांना असं दाखवण्यासारखं काही नव्हतं त्यांनी प्रचारामध्ये असे आरोप केले. जर मनसेला मिळालेली मतं ही सेना आणि मनसेची युती झाली असती तर सेनेच्या 38 जागा वाढल्या असत्या, अशा स्वरूपाचं एक विश्लेषण समोर येतं आहे. आकड्यांचा खेळ तो दाखवतोय. तर तुम्हाला असं वाटतं की मुळात सेनेची स्ट्रॅटेजी तुमच्या विरोधात लढण्याची चुकली? ज्या ज्या काही करता येईल स्ट्रॅटर्ज्या त्या सर्व पक्षांनी एकत्रित किंवा वेगवेगळ्या केल्या. मी जो आरोप केला तो आपण सविस्तररित्या आपल्याला आठवत असेल तर काँग्रेस आणि सेना यांची मॅच फिक्सिंग आणि त्याच्या 42 जागा, त्यातल्या काही जागा मी ओपनली सांगितल्या, तो प्रयोग झाला. एकमेकाला सेना मनसे यांनी टाळी देण्याचा प्रयोग झाला. आता अंतर्गत जो कलह परिवारातील असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही, तो त्यांचा भाग आहे. ते सोडून आता तर काल टाइम्स ऑफ इंडियाला बातमी आली की MIMशी सुद्धा शिवसेनेची बोलणी झाली. आता ह्याचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जनतेच्या मनातला विकासाच्या बद्दलचा आग्रहाचा मुद्दा हा पुसत नसेल तर त्याचा सन्मान केला पाहिजे. नाही, पण 9 तारखेसाठी पण होणारी जी मॅच आहे सभागृहातली ती फिक्स झाली आहे? आज तरी 9 तारखेच्या मॅचबद्दलची चर्चाच आम्ही केलेली नाही. ज्या दिवशी चर्चा करू त्या दिवशी आपल्या चॅनलला येऊन सांगेन मी की बहुमत कोणाचं असेल. नाही, पण तुम्ही फिक्सिंगसाठी प्रयत्न केले नसतील, बाकीच्यांनी आम्ही फिक्सिंग केली आहे का? पारदर्शक कारभाराचे आग्रही आहोत तर फिक्सिंगचा प्रश्न आम्हाला लागूच कसा शकतो. नाही, जेव्हा आपण केंद्रात बोलत असतो त्यावेळेला आपण असं म्हणतो मानतो की उत्तर प्रदेशमधनं केंद्रातल्या सत्तेची वाट जाते. हे उत्तर प्रदेशचं असलेलं महत्त्व आहे आपल्या डायनामिकमध्ये. आणि जेव्हा मुंबईबद्दल आपण बोलतो तेव्हा मात्र असं होत नाही. म्हणजे मुंबई खूप महत्त्वाची आहे सगळ्यांसाठी. मुंबई महानगरपालिका म्हणते मी, हे बरोबर आहे, पण महानगरपालिकेवर शिवसेनेची 20 वर्ष सत्ता असताना ते राज्यात होते असं नाही. तर भाजपसाठी मुंबई महानगरपालिकेचं हे डायनामिक्स काय आहे? भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महानगरपालिकेचं डायनॅमिक्स जे आहे ते गेली 20-25 वर्ष मुंबईकर जनतेला जे मिळालं पाहिजे ते मिळालेलं नाही. त्याच्यावरचा उपाय शोधणं हेच आहे. आणि ते आज तरी आम्हाला मुंबईचा संपूर्ण विकास आणि मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार विरहित कारभार याच्यावर अवलंबून आहे असं वाटतं. आणि त्याच डायनॅमिक्सवर आम्ही याच्या पुढची पावलं टाकणार आहोत. शेलारांनी एवढं यश मोठं मिळवून दिलं, आता पुढे काय? शेलारांचं यश नाहीच आहे, संघ परिवाराचं यश आहे, भारतीय जनता पक्षाचं यश आहे, मुंबईकरांचं यश आहे. आणि या ज्या मुद्द्यांना घेऊन नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे काम करतायत त्याचं यश आहे असं मला वाटतं. मला सांगा, 2019च्या दृष्टीने भाजपने आता 2.5 वर्ष झाली महापालिकेचा हा निकाल पण लागलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने विचारतोय की चांगला कौल तुम्हाला मिळालेला आहे. भाजप आता हळूहळू 2019च्या गिअरमध्ये पडायला लागलेली आहे. सुरू झालो तर मी पडायला लागलो आहेत गिअर वगैरे नाही, आम्ही सुरू झालो. आणि त्यामुळे 2019ची मी मगाशी सुद्धा म्हटलं दारं ही ज्या पद्धतीने मुंबईकरांनी किंवा राज्यातल्या जनतेने आम्हाला खोलली आहेत त्यातला खरा संदेश घेऊन त्याचं नीट विश्लेषण करून त्या कामाला आम्ही 3 दिवसापासून सुरू झालेलो आहोत. मुंबईकरांनी आणि राज्यातल्या जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत. त्यांच्या मनातला असलेला महाराष्ट्र आणि मुंबई घडवण्याच्या दृष्टीने आम्ही अविरत प्रयत्न नाही तर करून दाखवूच या दिशेने आम्ही काम करू. अशी जी अगदी बाजीप्रभू देशपांड्यांसारखं एकट्यानं तुम्ही लढलात, गड जिंकून दाखवलात. कधीतरी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण पक्षासाठी इतकं झटलो आहे, पक्षाला यश मिळवून देण्यामध्ये खारीचा का असो ना आपला वाटा आहे, तर त्याचं काहीतरी साध्य व्हावं. तर राजकारणात साध्य असतं ते मंत्रिपद. ह्या साध्यापर्यंत आशिष शेलार कधी पोहोचणार? तुम्हाला मी खरं सांगू का, कालसुद्धा आमचं नगरसेवकांची बैठक होती आणि जे नगरसेवक आपल्या परिचयाचे असतील त्यांनाही विचारा. काल मी खूप भावूक झालो. याचं कारण ज्या महापालिकेतनं मी राजकारण सुरू केलं त्या मुंबई महापालिकेत कधी 28 कधी 36 असा कोपऱ्यातली जागा आम्हाला कुठली तरी दिली जायची. आम्ही त्यातनं सुद्धा मुंबईकरांसाठी संघर्ष उभा केला. आज ज्या वेळेला नगरसेवकांची मी बैठक घेतली त्यावेळेला त्या वसंत स्मृतीतल्या छोट्या हॉलमधनं मला मोठ्या हॉलमध्ये ती 82 लोकांची बैठक घ्यायला लागली. ते चित्र समोर बघितलं त्यावेळेला नॅचरली स्वाभाविकता मी भावूक झालो. मला वाटतं ह्याच्या एवढा मोठा आनंद असूच शकत नाही आणि म्हणून त्या आनंदात मला काही दिवस राहू द्या.
हा एप्रिल नंतर पण म्हणजे तुमच्या समर्थकांना तुमच्या कार्यकर्त्यांना पण आनंदाची बातमी मिळाली पाहिजे ना दुसऱ्या रूपानं. आमच्याकडे स्वतःचा निर्णय स्वतः कोणी घेतच नसतो. माझा निर्णय घेण्याची भूमिका केंद्रीय अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष यांना दिलाय, ते घेतील. सर, निकालानंतर अशा बातम्या आल्या होत्या की दिल्लीहून महापौर पदासाठी भाजपावर दबाव येतोय की भाजपचा महापौर असला पाहिजे. आज मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, नेमकी काय चर्चा आहे आणि हे खरं आहे कसं? बिलकुल हे खरं नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतून कोणीही असा मेसेज दिला नाही. ज्या काही लोकांना दिल्लीच्या राजकारणाच्या पद्धतीचे पक्ष माहिती आहेत ते त्या पद्धतीचे अफवा पसरवत आहेत. भारतीय जनता पक्षाला असा कुठलाही दबाव प्रस्ताव दिल्लीवरून आलेला नाही. आज जे मुख्यमंत्री गेले ते मुख्यमंत्री राज्यातल्या विकासाच्या अनन्य विषयांमध्ये पंतप्रधानांना भेटले आणि त्यात संघटनेचे विषयी चर्चेले गेले असतील असा माझा कयास आहे. म्हणजे अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा राहणार की महापौर पदाच्या बाबतीत काय? अंतिम निर्णय कोर कमिटीचा राहील. आशिषजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज न्यूजरूममध्ये आलात आणि आमच्या मनमोकळ्या प्रश्नांना मनमोकळा अशी उत्तरं दिली. मुख्यतः भाजपच्या कार्यपद्धतीमध्ये आशिष शेलारांसारखा कार्यकर्ता जो आहे तो अत्यंत मुरलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही कितीही गुगली टाकणारे प्रश्न विचारले, किती आडवळणानं प्रश्न विचारले तरी त्यांना जर उत्तर द्यायचं तेच ते देणार आणि त्यामुळे स्पष्टपणे त्यांनी अगदी डिप्लोमॅटिक पद्धतीने अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती हाताळलेली आहेत. येत्या काळामध्ये परत ते आपल्या न्यूजरूममध्ये येतील आणि त्यावेळेला म्हणजे 1.5-2 महिन्यांच्या अंतरानंतर ते मंत्री म्हणून आपल्या न्यूजरूममध्ये येतील अशी अपेक्षा करूयात. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. बघत राहा न्यूजरूम.